नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर। वास्तविक पाहता आज 21 मे 2024 आज 12वीचा रिझल्ट आहे। 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी किंवा ॲग्रिकल्चर आणि त्याचबरोबर सर्व एज्युकेशन फील्डमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 12वीच्या मार्क्सचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। मेडिकल सायन्सेसमधील MBBS, BMS, BUMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी अँड BPO आणि BSc नर्सिंग या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी 12वीच्या मार्काचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये ज्यांना करिअर करायचं अशा विद्यार्थ्यांना जेईसाठी जर समजा जास्त मार्क्स जरी पर्सेंटाईल पडलेलं असलं तरी पण फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये 75% असणं आवश्यक आहे। मेडिकल सायन्सेसमध्ये कॅटेगरी वाईज त्याचा जो म्हणजे 12वी सायन्ससाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांचं किती मार्क्स असले पाहिजे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। बऱ्याच वेळा मेडिकल सायन्सेसमध्ये MBBS, BDS, BUMS, BMS, BHMS या सर्व फील्डमध्ये आपल्याला ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर नीटच्या स्कोअरवरतीच आपल्याला ॲडमिशन मिळत असतं। परंतु ओपन आणि EWS या कॅटेगरीसाठी 12वी सायन्ससाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांची बेरीज 300 पैकी 150 असणं गरजेचं असतं। त्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BUMS आणि BHMS या 5 कोर्सेससाठी आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची ओपन आणि EWS या 2 कॅटेगरीसाठी 100% आपल्याला बेरीज 300 पैकी 150 असली पाहिजे। त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तिन्ही विषयांची बेरीज हे 50% असली पाहिजे। म्हणजे एखाद्या बायोलॉजीमध्ये तुम्हाला 85 मार्क असतील, फिजिक्समध्ये 35 किंवा 40 असतील किंवा केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 35-40 असतील, एका विषयाला 50 जरी नाही पडले तरी टोटल बेरीज मात्र फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची ओपन आणि EWS या कॅटेगरीसाठी 150 300 पैकी असली पाहिजे। त्याचबरोबर इतर सर्व कॅटेगरी महाराष्ट्र राज्यामध्ये असणारी OBC, SBC, त्याचबरोबर NT, B, C आणि D आणि VJ आणि SC, ST या 8 कॅटेगरीसाठी मात्र या ठिकाणी आपल्याला जे कॅटेगरी वाईज इलिजिबिलिटी क्रायटेरिया 12वी सायन्सचा जो असतो त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांची बेरीज ही आपली 120 असणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा ही बेरीज कमी झाली आणि तुम्हाला नीटमध्ये जर 500-600 जरी मार्क असतील तरी सुद्धा ॲडमिशन होत नाही। एवढंच नव्हे तर मॅनेजमेंट कोट्यामधून जर ॲडमिशन आपल्याला घ्यायचं असेल आणि नीटमध्ये इलिजिबल असाल, 200-150च्या आसपास मार्क्स असतील किंवा तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही इलिजिबल असाल, परंतु फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 12वी सायन्सची बेरीज ही जर ओपन आणि EWS साठी 150 पेक्षा कमी असेल आणि त्याचबरोबर OBC, SBC, NT 1, 2, 3, VJ आणि SC, ST या सर्व कॅटेगरींच्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 12वी सायन्सच्या परीक्षेमध्ये मात्र जर तुम्हाला 120 पेक्षा कमी मार्क्स असतील तर मेरिट कितीही असेल किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून सुद्धा ॲडमिशन होत नाही, हे लक्षात घ्या। त्याचबरोबर फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPO या कोर्ससाठी मात्र फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी 12वी सायन्समध्ये 105 म्हणजे प्रत्येकी 35-35 मार्क्स असणे आवश्यक आहे। त्यामुळे या सर्व कॅटेगरीसाठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी राहतो। त्याचबरोबर PWD किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 45% म्हणजेच 135 मार्क ओपन आणि EWSच्या विद्यार्थ्याला असले तरी चालू शकतात। परंतु एखादा PWDचा विद्यार्थी VJ, NT 1, 2, 3, SBC आणि त्याचबरोबर SC, ST कॅटेगरीचा असेल तर त्याची PWDची कॅटेगरी असून सुद्धा त्यांना कॅटेगरीचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा 120 हा लागू होतो। त्यामुळे त्यांची बेरीज मात्र PCBची बेरीज ही 120 पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे।
एकंदरीत 12वी सायन्सचा रिझल्ट आज 21 मे 2024 रोजी लागणार आहे आणि 1 वाजता डिक्लेअर होईल. सर्वांना एकाच वेळेस बघायचं असतं, त्यामुळं कदाचित ह्या सर्व गोष्टी आपल्याला अडचणीच्या बनवू शकतात. त्यासाठी वेगवेगळे जे काही वेबसाईट आहेत ते वेबसाईट आपण तुम्हाला या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये mahresult.nic.in या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन तुमचा चेक करू शकता, किंवा मी इतर 4 सुद्धा एकूण 5 तुम्हाला वेबसाईट दिलेल्या आहेत. त्यामध्ये 12वी परीक्षेचा निकाल हा अधिकृत खालील जे काही संकेतस्थळ आहेत त्याचे सगळेच म्हणजे जे काही वेबसाईट आहेत ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये hscresults.mkcl.org या वेबसाईटवरती सुद्धा जाऊ शकता. त्याचबरोबर www.hsscboard.in या वेबसाईटवरती आपण जाऊ शकता. त्याचबरोबर चौथा आहे ते results.digilocker.gov.in या वेबसाईटवर जाऊ शकता. त्याचबरोबर results.targetpublications.org या 5 वेबसाईटवरती तुम्ही जाऊन आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे 12वी सायन्सचे आपण मार्कशीट अपलोड करू शकता, डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना पुढील करिअरच्या प्रत्येक वाटेवरती आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सचा हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो आणि आपल्या सर्वांना 1 वाजता आज 21 मे 2024 रोजी सर्वांना खूप छान भरभरून मार्क्स पडतील आणि तुमच्या आयुष्यभरातले सर्व मार्ग सुकर बनतील. त्याचबरोबर तुमचा भावी आयुष्याचा मार्ग अगदी राजमार्ग बनेल अशाच प्रकारचा ईश्वरचरणी प्रार्थना करून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊया. या निमित्ताने एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.